श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पितृपक्षातील 15 दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात। या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते। पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात। धार्मिक मान्यतानुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्यापर्यंत असतो। म्हणजेच पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे 15 दिवस चालते। यंदा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा आहे। प्रतिपदा ते अमावास्या हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो। पितृपक्षात पितरांचे स्मरण केले जाते। पितृपक्षाच्या काळात सर्वसामान्यपणे शुभ कार्य केली जात नाही। श्राद्धातील मंत्रोच्चारामध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती समावलेली असते। श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे। इहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांना आपल्यासाठी जे काही केले त्यांची परतफेड करणे अशक्य असते। त्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय। पूर्वजांमध्ये देवताप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते असा उल्लेख गरुड पुराण आणि कठोपनिषद यासारख्या ग्रंथात आढळून येतो। त्यामुळेच पूर्वजांना प्रसन्न ठेवण्यासाठी कुटुंबातील सुख, शांती, समृद्धी कायम राहण्यासाठी आपल्याला आवर्जून पितृपक्षामध्ये आपल्या पितरांची पूजा, सेवा आणि त्यांच्या नावाने दान हे करायचं आहे। आणि म्हणूनच आपल्याला आजपासून पितृपक्ष संपेपर्यंत दररोज कावळ्याला घरापुढे ही एक वस्तू खायला ठेवायची। ही वस्तू खायला ठेवल्यामुळे आपले पित्र आपल्याला प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देणार आहेत। त्याचबरोबर कितीही जुना प्रकार पितृदोष असेल तो सुद्धा नष्ट होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने पितृपक्षाच्या या 15 दिवसामध्ये आवर्जून करायचा आहे। त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात। यालाच आपण पितृदोष म्हणतो। आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात, त्यापैकी एक म्हणजे पितृदोष। ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो। दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात। समस्या म्हणजे काय? तर समस्या म्हणजे घरामध्ये वारंवार आजारपण येतं, अचानक पैशाची टंचाई निर्माण होते, आलेला पैसा टिकून राहत नाही, आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही, आपल्या घरामध्ये अचानक भांडणं होतात, कलह होतो, आपल्या मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात, संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात। जर तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून तुम्हाला ह्या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांकरता सेवा, दान, धर्म हे करायचं आहे। असं म्हटलं जातं की ह्या पितृपक्षामध्ये आपले पित्र ह्या भूतलावर येतात आणि ते कावळा, कुत्रा, गाय ह्या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा, कोणते दान हे करत आहेत। श्राद्धाच्या वेळेस ब्राह्मण आणि पितरांना भोजन देण्याबरोबरच कावळ्याचा एक भाग बाहेर काढला जातो। असे म्हटले जाते की कावळ्यांना भोजन दिल्याने श्राद्धविधी पूर्ण होते आणि पितरांच्या आत्म्याला शांती मिळते। पौराणिक मान्यतानुसार पितृपक्षात पित्र कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात। त्यामागे एक पौराणिक कथा आहे, अगदी थोडक्यात तुम्हाला सांगून देते। इंद्राचा मुलगा जयंत हा कावळ्याचे रूप धारण करणारा पहिला होता। ही कथा त्रेतायुगाची संबंधित आहे। जेव्हा भगवान श्रीराम पृथ्वीवर अवतरले होते त्यावेळी जयंतने कावळ्याचे रूप धारण करून माता सीतेच्या पायाला चोच मारली। तेव्हा भगवान श्रीरामांनी जयंतच्या डोळ्यावर बाण मारला। जेव्हा त्याने आपल्या कृत्याबद्दल क्षमा मागितली तेव्हा रामाने त्याला वरदान दिले की पूर्वजांनी त्याला अर्पण केलेले अन्न मिळेल। तेव्हापासून
श्राद्धाच्या वेळेस कावळ्यांना भोजन देण्याची परंपरा सुरू झाली। यामुळे पितृपक्षात श्राद्ध करताना कावळ्याला प्रथम भोजन दिले जाते आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा पितृपक्षामध्ये आवर्जून कावळ्याची ही सेवा जी आहे ती करायची। तर आपल्याला काय करायचं आहे, सकाळीच मुठभर भात जो आहे तो कावळ्याकरता शिजवायचा आहे। आता हा भात जो आहे एकदा आपण शिजवला का तो संपूर्ण भात आपल्याला कावळ्यालाच द्यायचा आहे। तर आपल्याला एक द्रोण किंवा एक पुठ्ठा घ्यायचा आहे किंवा एक प्लेट घ्यायची आहे, त्यावर आपल्याला हा भात जो आहे तो काढायचा आहे। भात थोडासा थंड झाला की त्यावर आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे, त्याचबरोबर थोडेसे काळे तीळ हे आवर्जून टाकायचे, कारण काळे तीळ हे आपल्या पितरांना समर्पित असतात। आणि हा असा भात जो आहे तो आपल्याला सकाळी 11 ते 12च्या सुमारास आपल्या छतावर किंवा आपल्या बाल्कनीमध्ये किंवा अगदी तुम्ही तुमच्या अंगणामध्ये कावळ्याकरता ठेवू शकतात। तसेच हा भात ठेवल्याबरोबर त्याच्याबरोबर आपल्याला एका ग्लासामध्ये किंवा एका वाटीमध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये साखर टाकून असं हे गोड पाणीसुद्धा आपल्याला तिथे भातासोबत ठेवायचं। असं केल्यामुळे आपल्या पितरांच्या आत्म्याला तृप्तीही प्राप्त होत असते। आता असा हा भात आपल्या अंगणामध्ये किंवा छतावर ठेवल्यानंतर आपल्याला आपल्या पितरांचं जर नाव माहिती असेल तर त्यांचं स्मरण करून त्यांना आपल्याला बोलायचं आहे, किंवा तुम्हाला तुमच्या पितरांची नावं माहिती नसतील तर ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप हा करायचा आहे। त्यानंतर आपल्याला त्यांना बोलायचं आहे की आमच्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आम्हाला माफी द्यावी आणि ठेवलेला नैवेद्य हा ग्रहण करावा। आता हा उपाय कोण करू शकतं, तर आपल्या घरातले जे वडीलधारी माणसं असतील त्यांनीच आवर्जून हा उपाय जो आहे तो करावा। तर त्या केलेल्या उपायाचा आपल्याला त्वरित शुभ फळ हे प्राप्त होत असतं। नैवेद्य ठेवल्यानंतर आपल्याला बोलायचे पश्चिम, वायव्य व दक्षिण दिशेला राहणारे जे पुण्यकर्मी कावळे आहेत त्यांनी माझ्या भोजनाचा स्वीकार करावा असे म्हणायचे आहे। यामुळे आपण कावळ्याला अन्न देतो ते आपल्या पितरांपर्यंत पोचतं असं म्हटलं जातं। तर अशा रीतीने जे आहे आपल्याला पितृपक्षाच्या या 15 वडामध्ये आवर्जून कावळ्याला आपल्या घरापुढे खायला हा असा भात द्यायचा आहे। नक्की करा, अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे। ही सेवा केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतात आणि त्यांच्या कृपेने प्रखरातला प्रखर पितृदोष हा नष्ट होतो आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।